खासदार ओमराजे निंबाळकरांनी गावकीपेक्षा भावकीवर लक्ष दिलं आणि माझ्या विरोधात भाऊजाई अर्चना पाटील यांना निवडून आणण्याचा प्लॅन सक्सेस केला, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या युवती अध्यक्ष सक्षना सलगर यांनी केल्यानं चर्चेला उधाण आलंय. कारण धाराशिव मधल्या तेर जिल्हा परिषद गटातून भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कीर्तिमाला खटावकर आणि राष्ट्रवादीकडून सक्षना सलगर यांनी निवडणूक लढवली होती. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र या चुरशीच्या लढतीत भाजपच्या अर्चना पाटील यांचा दणदणीत विजय झाला. तर पराभूत झालेल्या सक्षना सलगर यांनी ठाकरे सेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांना लक्ष्य करत स्वतःच्या पराभवासाठी कारणीभूत ठरवलं. पण सक्षना सलगर यांचा पराभव नक्की का झाला, त्यांनी केलेला आरोप कितपत खरा आहे, हे सगळं समजून घेऊ या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र कट्टा. धाराशिव मधल्या तेर जिल्हा परिषद गटाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. कारण ही निवडणूक घराणेशाही, पक्षबदल आणि भावनिक मुद्द्यांभोवती फिरत होती. मात्र तेर जिल्हा परिषद गटात महायुतीकडून भाजपच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी 7,597 मतं घेत बाजी मारली. तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उमेदवार कीर्तिमाला खटावकर यांनी 5,237 मतं मिळवत त्या 2 नंबरवर राहिल्या. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवार सक्षना सलगर यांना केवळ 1,253 मतं मिळाली आणि त्या 3 नंबरवर राहिल्या आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या निकालाचं विश्लेषण करायचं झालं तर या जागेवर महाविकास आघाडी एकत्रित लढली नव्हती. त्यामुळे मतांचं विभाजन झालं. पण तरी सुद्धा आक्रमक बोलण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या सक्षना सलगर यांनी स्वतःच्या पराभवाचं खापर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावरती फोडलं. त्याचबरोबर दोन्ही विरोधकांनी करोडो रुपयांचं वाटप केलं, असाही आरोप सक्षना सलगर यांनी केला. पण एकूणच सक्षना सलगर यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर केलेला आरोप हा मतांची आकडेवारी बघितल्यावर निराधार वाटतो. कारण खासदार ओमराजे निंबाळकर यांनी महाविकास आघाडी न झाल्यानं पक्षाच्या उमेदवारासाठी ताकद लावणे साहजिकच होतं. पण तरी सुद्धा सक्षना सलगर या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आणि अर्चना पाटील यांना जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायचंय म्हणून त्या लढत आहेत. हिम्मत असेल तर माघार घ्या, असं थेट आव्हान सक्षना सलगर यांनी केलं होतं. पण निवडणूक निकालातल्या मतांची आकडेवारी जर बघितली तर शिवसेना उमेदवार कीर्तिमाला खटावकर यांना मिळालेली 5,237 मतं आणि सक्षना सलगर यांना मिळालेली 1,253 मतं, या मतांमधलं अंतर बघितलं तर असं म्हणता येईल, जर सक्षना सलगर स्वतः निवडणुकीच्या रिंगणात नसत्या तर ही निवडणूक अधिक चुरशीची झाली असती. त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांनी अर्चना पाटील यांना मदत केली अशी कार्यकर्ते चर्चा करत आहेत, असं सक्षना सलगर म्हणत असल्या तरी त्यांनीच अर्चना पाटील यांना मदत केली असावी अशी शक्यताही नाकारता येत नाही. कारण धाराशिव मधलं अगदी शेंबडं पोरग सुद्धा सांगेल की खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात किती टोकाचं वैर आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोणतीही निवडणूक असली तरी हे दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. या जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळीही तेच दिसलं आणि त्यामुळेच सक्षना सलगर यांनी शिवसेना उमेदवाराच्या पराभवाचं खापर त्यांच्यावर फुटू नये त्याआधीच खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर आक्रमक होत आरोप केले अशी शक्यता आहे. पण इथं मुद्दा हाच आहे की नेहमी आक्रमक भाषा वापरून भाषण करणं आणि त्यावर टाळ्या मिळाल्या म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरून मतं मिळतील, यात फरक आहे. आणि हेच सक्षना सलगर यांना समजलं नसावं. दरम्यान सक्षना सलगर यांनी केलेला आरोप तुम्हाला पटतोय का, यावर तुमची प्रतिक्रिया नेमकी काय आहे हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टा या YouTube चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.